तुम्ही जर फार्मर असाल आणि तुम्हाला शेतकरी योजनांसाठी महाडीबीटी वरती अर्ज करायचा असेल तर या व्हिडिओमध्ये आपण कसं रजिस्ट्रेशन करायचं, कसं योजनेसाठी अप्लाय करायचं ते पूर्ण इथे बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आपल्या मित्रांना देखील शेअर करा. तर या व्हिडिओमध्ये आपण महाडीबीटी द्वारे बऱ्याचशा शेतकरी योजना दिल्या जातात, तर त्यासाठी कसा अर्ज करायचा व तसेच या अगोदर तुम्ही कधीही जर महाडीबीटी लॉग इन केलं नसेल, प्रोफाईल कंप्लीट केली नसेल तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण प्रोफाईल कंप्लीट करणार आहोत व नंतर योजनेसाठी अर्ज देखील करणार आहोत. तर अर्ज करण्यासाठी व रजिस्टर करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तेथे क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता. आता इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील बघा. वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट व त्यानंतर आधार आधारित लॉग इन. आता आधार आधारित जर तुम्ही लॉग इन केलं तर तुम्ही फक्त खालील 4 योजनांसाठीही अर्ज करू शकता. म्हणजेच जर तुमच्याकडे शेतकरी आयडी नसेल आणि तुम्हाला तो बनवायचा देखील नसेल, फक्त तुम्हाला या 4 योजनांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही आधार लॉग इन वरतून जाऊ शकता. पण आपल्याला सर्व योजनांसाठी अर्ज करण्यासाठी शेतकरी आयडी असणं गरजेचं आहे, म्हणजेच ज्याला की आपण फार्मर आयडी असं म्हणतो. तर तुम्हाला जर तुमचा फार्मर आयडी माहित नसेल तर तुम्हाला इथे तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. यावरती क्लिक करून आधार नंबर टाकून ओटीपी टाकून तुमचा फार्मर आयडी घ्यायचा आहे. जर काढलेला नसेल तर तुम्हाला सीएससी सेंटर मधून खाली माहिती दिलेली आहे, तुम्ही सीएससी सेंटर मधून जाऊन काढू शकता, स्वतः देखील अर्ज करू शकता. कसा अर्ज करायचा त्यावरती ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघून तुम्ही तिथे फार्मर आयडी हा काढून घेऊ शकता. फार्मर आयडी काढून घेतल्यानंतर तुम्हाला तो इथे टाकायचा आहे. आता नॉर्मली फॉर्म आपल्याला म्हणजेच पहिल्यांदा कोणताही फॉर्म भरताना साइन अप करावं लागतं, पण फार्मर आयडी मध्ये डिटेल आहे त्यामुळे आपल्याला इथे फक्त शेतकरी आयडी टाकायचा आहे व हा फार्मर आयडी टाकल्यानंतर तुम्हाला इथे ओटीपी पाठवा यावरती क्लिक हे करायचं आहे. ओटीपी टाकल्यानंतर तुम्हाला इथे ओटीपी तपासा यावरती क्लिक हे करायचं आहे. ओटीपी तपासावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल. यामध्ये बघा युअर प्रोफाईल डिटेल्स आर फिट सक्सेसफुली असा पॉपअप दिसेल. तुम्हाला इथे ओके वरती क्लिक हे करायचं आहे. आता तुमचा प्रोफाईल संपूर्णता म्हणजेच तुमची प्रोफाईल तुम्हाला 100% कंप्लीट करायची तेव्हाच तुम्ही फॉर्म हा कंप्लीट करू शकता. आता इथे 50% ऑलरेडी फिल झालेले आहे. जसं तुमचं फार्मर आयडी वरती डिटेल टाकलेली आहे त्याच्यानुसार इथे सारी डिटेल ही फिच केलेली आहे. तर 50% डिटेल ही तिथून ऑटोमॅटिकली आलेली आहे. तुम्ही इथे चेक करू शकता. ओळख क्रमांक आहे, शेतकऱ्याचे नाव आहे. तर ही पूर्ण माहिती पाहून तुम्ही खाली जाऊ शकता. इथे तुमचा राहण्याचा पत्ता देखील दिसेल. आता तुम्हाला इथे खाली जात श्रेणी आणि अपंगत्व यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमची कॅटेगरी म्हणजेच कास्ट ही तुम्हाला इथे निवडायची आहे. इथे निवडल्यानंतर SC ST असेल ते निवडायचं आहे. जर SC ST निवडलं तर तुम्हाला इथे जात प्रमाणपत्र हे अपलोड करावं लागेल आणि जर SC ST नसेल तर तुम्हाला अदर हे इथे निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे व इथे कोणत्याही प्रकारचे अपंगत्व इथे निवड करामध्ये तुम्हाला असेल तर येस करायचं आहे व प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे. नसेल तर इथे नो वरती क्लिक करून तुम्हाला इथे सेव्ह वरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डिटेल सेव्ह सक्सेसफुलीचा पॉपअप दिसेल. तुम्हाला इथे ओके वरती क्लिक हे करायचं आहे. आता बघा इथे प्रोफाईल संपूर्णतः 100% म्हणजेच 100% आपण प्रोफाईल कंप्लीट करून घेतलेली आहे. म्हणजेच तुम्ही आता अर्ज हा करू शकता. तुम्हाला पुन्हा डबल कधी लॉग इन केल्यानंतर तुम्ही इथे वैयक्तिक तपशील वरती क्लिक करून तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती इथे बघू शकता, म्हणजेच प्रोफाईल आहे ती बघू शकता. वैयक्तिक तपशील पाहिल्यानंतर तुम्ही इथे जमिनीचा तपशील बघू शकता. जसा ऍग्रीस्टॅक वरती अपडेटेड आहे तसा इथे तुम्हाला दिसून जाईल. आता तुम्हाला इथे घटकासाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर बघा इथे माहितीमध्ये दिसेल तुम्हाला बँक तपशील आवश्यक आहे, पुढे जाण्यासाठी कृपया ते भरा. म्हणजेच आपल्याला इथे बँक डिटेल अपडेट करणं गरजेचे आहे, तेव्हाच आपण घटकासाठी अर्ज हा करू शकतो. तर इथे त्यांनी रिडायरेक्ट जरी नाही केलं तरी तुम्ही इथे बँक तपशील अपडेट करा यावरती क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे बँक खाते क्रमांक हा टाकावा लागेल व त्यानंतर IFSC कोड हा टाकावा लागेल. इथं IFSC कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे शाखेचं नाव दिसेल. आता तुम्हाला इथे जतन करावरती क्लिक हे करायचं आहे व त्यानंतर होय मला खात्री आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि ओके वरती क्लिक हे करायचं आहे. आता ही डिटेल भरल्यानंतर तुम्हाला इथे घटकासाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्ही कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने, बियाणे वितरण तसेच फलोत्पादन, सौर कुंपण, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजना यामध्ये देखील तुम्ही अर्ज करू शकता. तुम्हाला ज्याला अर्ज करायचा आहे त्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि बाबी निवडा यावरती क्लिक हे करायचं आहे.
आता आपण इथे कृषी यांत्रिकीकरण वरती क्लिक केलेलं आहे. इथे तुम्हाला आता तालुका, शहर, गाव हे पूर्ण डिटेल इथे ऍड करायचे आहेत. इथे तुम्ही ऊस तोड यंत्र आहे, ट्रॅक्टर पॉवर चलित अवजारे आहेत. ज्यासाठी अर्ज करायचा आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ट्रॅक्टरचा प्रकार निवडायचा आहे, HP श्रेणी निवडायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डिक्लेरेशन द्यायचं आहे व नंतर जतन करा यावरती क्लिक हे करायचं आहे व यस वरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर या प्रकारे तुम्ही अप्लाय केलेल्या खाली दिसून जाईल. याच प्रकारे तुम्हाला बॅक येऊन पुन्हा घटकासाठी अर्ज करा यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला सिंचन साधने व सुविधा यासाठी अर्ज करायचा आहे, तर इथे क्लिक करून तुम्हाला पूर्ण डिटेल भरून इथे देखील तुम्हाला जतन हे करायचं आहे. जवळपास सगळ्या गोष्टींना तुम्ही इथे अर्ज करू शकता. पूर्ण टोटल बाबी निवडणं झाल्यानंतर म्हणजेच यापैकी तुमचे सगळे अर्ज निवडणं झाल्यानंतर तुम्हाला इथे अर्ज सादर करा यावरती क्लिक हे करायचं आहे. अर्ज सादर करा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पहावरती क्लिक करायचं आहे. त्या अगोदर एक पॉपअप येईल, याला ओके करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर पहावरती क्लिक हे करायचं आहे. आता इथे तुम्हाला पुन्हा पहावरती क्लिक करून ती बघू देखील शकता, म्हणजे तुम्ही कोणत्यासाठी अर्ज केलाय, काय ऍड केलं आहे ते इथे बघू शकता. आणि त्यानंतर तुम्हाला इथे चेकबॉक्स वरती क्लिक करून पे ऍप्लिकेशन फीस यावरती क्लिक हे करायचं आहे. पे ऍप्लिकेशन फीस वरती क्लिक केल्यानंतर बघायचे ते तुम्हाला टोटल अमाऊंट दिसेल ₹23.60 इतकी तुम्हाला पेमेंट ही करावी लागेल. जर तुम्ही पेमेंट केली तर तुम्हाला फॉर्म मध्ये काही एडिट करता येणार नाही, आणि तुम्ही जर एडिट करण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा फॉर्म सबमिट करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला पुन्हा एकदा पेमेंट ही करावी लागेल. त्यामुळे तुम्हाला जितक्या बाबी निवडायच्या आहेत त्या अगोदरच निवडायच्या आहेत आणि नंतरच पेमेंट ही करायची आहे. आता इथे आपण मेक पेमेंट वरती क्लिक करत आहोत. त्यानंतर तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, वॉलेट ज्याने तुम्हाला पेमेंट करायचे आहे त्याने तुम्ही इथे पेमेंट कम्प्लीट करून घेऊ शकता. पेमेंट कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसेल ज्यामध्ये तुम्हाला आता की आपलं ट्रान्झॅक्शन स्टेटस सक्सेसफुल असं तुम्हाला स्क्रीन दिसेल. आता तुम्हाला इथे कंटिन्यू वरती क्लिक हे करायचं आहे. कंटिन्यू वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे पेमेंट रिसिप्ट येईल, याची प्रिंट आउट काढून तुम्हाला ठेवायची आहे. इथे सक्सेस दिसेल, तुम्हाला इथे ओके वरती क्लिक करायचं आहे. खाली येऊन तुम्ही इथे प्रिंट रिसिप्ट वरती क्लिक करून त्याची प्रिंट ही काढून ठेवू शकता. तुम्ही इथे घटक इतिहास पहावरती क्लिक करू शकता. घटक इतिहास पहावरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे लागू केलेले घटक यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. आणि इथे बघा आता तुम्ही वेट लिस्ट मध्ये आहात, म्हणजेच जेव्हा लकी ड्रॉ निघेल, तुमचा नंबर लागेल तेव्हा तुम्हाला इथे ते मिळून जाईल. इथे तुम्ही अर्ज पाहू शकता, अर्जाची पावती डाउनलोड करू शकता व तसेच फीची पावती जी पेमेंट केली आहे आपण त्याची देखील इथून तुम्ही प्रिंट ही काढू शकता. या प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही आपल्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपला विचारू शकता किंवा आपल्या कमेंट बॉक्स मध्ये देखील विचारू शकता. या प्रकारे तुमची प्रिंट ही निघून जाईल जो तुम्ही फॉर्म भरला आहे त्याची.